हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बघा, जे नवीन रेन लिली आणलं होतं ना, अगदी पातळ-पातळ होतं. मला वाटलं की ह्याला काही लवकर फुलं येणार नाहीत. हे जरा छान मस्त होईल आणि त्यानंतर फुलं येतील. पण म्हणतात ना की एकाला एकाचा गुण लागतो, तर तसंच आहे की इथे बाजूचं जे रेन लिली आहे त्याला इतकी छान फुलं येत आहेत, तर ह्यालासुद्धा फुलं यायला सुरुवात झाली आहे. तर मस्त खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. आणि हे पिवळ्या रंगाचे रेन लिली आणि नेमकं आज आहे आपला स्वामींचा गुरुवार. आणि आज हे रेन लिली आलेलं आहे. तर रेन लिलीचे फुलं आहेत ना, आले ना म्हणजे येऊन गेले, की थोडे-थोडे सुकायला लागले ना, की त्याच्या देठासकट ते थोडंसं तोडायचं. म्हणजे आणखीन छान फुलं झाडांना येतात. तर झाडांना फुलं यावीत यासाठी झाडांना थोडीशी खतंसुद्धा घालायला लागतात. कारण त्याला बेसिक पोषण मिळाल्याशिवाय झाडांना फुलं लवकर-लवकर येत नाहीत. खूप केमिकलाइज खतांचा वापर करू नका. अगदी नैसर्गिक जी खतं असतात ना, ती जरी आपण रेग्युलर झाडांना देत राहिलो, छान हवा, ऊन, पाणी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिळाल्या ना, तर झाडांना आपोआप छान फुलं येतात. आता गोकर्णाला पण बघा किती मस्त फुलं आलेत आणि नेमकं बघा ना, आज गुरुवार आहे आणि आजच जी फुलं लागतात म्हणजे बघा, गोकर्ण विष्णूंना प्रिय आहे, स्वामींना आवडतं. तर त्यांच्यासाठी फुलं आलेली असतील आणि छान असं हे मस्त जास्वंदाचं पण फूल आलं आहे. तर असो, तर चला आपण ही सगळी फुलं मी पहिले देवपूजेमध्ये देवांना अर्पण करणार आहे आज. आणि इकडे ना ह्या गॅलरीमध्ये म्हणजे आता पावसाळा जसा सुरू होईल ना, तसं झाडांची वाढ सुरू होते. पावसाच्या पाण्यानेच झाडं इतकी छान वाढतात. पण मनी प्लांट आहेत ना, मनी प्लांटला खूप जास्त तुम्ही वाढू दिलत ना, तर ते असे भरगच्च दिसत नाहीत. त्याला थोडंसं कटिंग करत राहावं लागतं, तरच मनी प्लांट छान बुशी आणि भरगच्च दिसतं. तर आता इथे हे जे छोटे-छोटे मी सगळे मनी प्लांट्स लावलेत ना, तर हे सगळे मी आज इथे पिवळी-पिवळी पानं खूप जमा झाली होती. कधी-कधी काय होतं आपल्याकडून ओव्हर वॉटरिंग होऊन जातं झाडाला आणि त्याच्यामुळे मग झाडाची पानं ना पिवळी-पिवळी व्हायला लागतात. तर ही जी पिवळी पानं किंवा सुकलेली पानं ही असतात ना, ही वेळोवेळी काढून टाका. कारण ती अननेसेसरी झाडाची एनर्जी घेत राहते. त्याच्यामुळे मग जी नवीन पानं फुटणार आहेत किंवा फुलं येणार आहेत, त्याला मग आणखीन वेळ लागतो. तर म्हणून वेळीच छान झाडाची छाटणी करत जा. झाडाची पिवळी वगैरे पानं झालेली असतील ती काढून टाका. म्हणजे बघा आपलं झाड ना ताजंतवानं, हिरवंगार आणि छान निरोगी दिसतं. तर इथे पण बघा, इथं किती गुच्छा झालेत सगळे मनी प्लांट. तर हे पण सगळे मी जेवढे मोठे-मोठे म्हणजे वाढतायत ना, ते कटिंग करून टाकते. आणि असं म्हणतात ना, की मनी प्लांट हे खाली असं लोळलं नाही पाहिजे, म्हणजे जमिनीला नाही लागलं पाहिजे. ते तुम्ही वाटल्यास वरती चढवा, पण खाली लोळू देऊ नका. तर म्हणून मी खाली येण्यापेक्षा आहे ना, मी त्याला कटिंगच करत राहते. म्हणजे ते असं झुपकेदार आणि असं गुच्छा असं खूप छान दिसतं. तर जेवढं तुम्ही ते सिंगल-सिंगल मोठं वाढायला लागेल ना, तेवढं ते कमी झुपकेदार दिसायला लागतं. तर म्हणून एक्स्ट्राच्या ज्या आपण वेली वाढल्यात ना, तर त्या सगळ्या मी कटिंग करून टाकते. जी पण पानं सुकलेली आहेत, तर ती सगळी काढून टाकते. तर हे सगळं काम आज केलं. आणि दुसऱ्या बाल्कनीमध्ये पण झाडं खूप वाढली आहेत, त्यांना पण थोडंसं कटिंग करायचं आहे. तर एक-एक दिवशी एक-एक काम केलं ना, तरच व्यवस्थित होतं. एकदम सगळं करायला गेलं तर होत नाही. तर बघा, इथल्याच फक्त मनी प्लांटचा बघा, म्हणजे केवढं जमा झालं हे सगळं. तर हे सगळं ना मी ओल्या कचऱ्यामध्ये देते, कारण ते सगळं खतामध्ये वापरतात. तर आपल्याकडून म्हणजे आपण इथे तर एवढी माझ्याकडे जागा नाही आहे, की मी इथे याच्यापासून खत तयार करू. तर म्हणून त्याच्यामध्ये आपोआपच ऑटोमॅटिकली ते खतामध्येच जातं. तर म्हणून ते एक चांगली गोष्ट आहे. आणि आता हे सगळं इथला पहिले पसारा सगळा हा आवरून घेते. आणि आज ना पावसाने जरा आराम घेतला आहे मस्त, तर त्याच्यामुळे तुळशींना वगैरे आज पाणी घालून घेते. सध्या पावसाळ्यामध्ये ना झाडांना लागेल तितकंच पाणी घाला. म्हणजे आपल्याला कळतं की माती सुकली आहे, झाड थोडंसं असं हे झालं आहे, तेव्हाच पाणी घाला. नाहीतर मग असं ओव्हर वॉटरिंगने ना पानं लवकर पिवळी पडायला सुरुवात होते.
तर बघा कटिंग केल्यानंतर कसं सगळं व्यवस्थित असं छान नीटनेटकं वाटतंय. आणि एक गंमत तुम्हाला दाखवते, की जे तुम्हाला समोर दिसतंय ना, हे खायच्या पानाचं झाड आहे. छोटी-छोटी खायची पानं असतात आणि इतकं अगदी म्हणजे गेल्यासारखं झालं होतं ते झाड आणि आता त्याला किती बहर आलाय बघा, किती पानं आलेत. खूप छान बहरलं आणि त्याला मी ते स्टँड लावलं ना, त्यामुळे ते आणखीन छान वाटतंय. तर ही जी तोंडली आहे, ही मी रात्री मस्त अशी एकदम फाईन अशी कटिंग करून ठेवली होती आणि अशी झाकून ठेवली होती. कारण मग कधी-कधी काळीसुद्धा पडू शकतात. पण काय होतं भाजायला गेलं ना, तुम्ही डायरेक्ट तोंडली टाकलीत ना, ती ती ओलसर जास्त असतात आणि लवकर भाजली जात नाहीत. तर म्हणून मी रात्री कटिंग करून ठेवून अशी ही फॅनच्या इथे म्हणजे फॅनच्या खाली जवळपास ठेवली होती, की ज्याच्यामुळे जसं आपण भेंडी कटिंग करून कसं ठेवतो, म्हणजे ती भेंडी दुसऱ्या दिवशी अशी छान सुकी-सुकी होते. तर तशीच मोकळी भाजी जर करायची असेल, तर आधीच कटिंग करून अशी सुकवून ठेवा. तर आता मी छान थोडंसं तेल टाकलं याच्यामध्ये कढईमध्ये आणि मोकळी अशी छान तोंडली भाजून घेतली. प्रत्येक भाजीचे ना तिचे स्वतःचे असे वेगळे गुणधर्म असतात. तर म्हणून सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत. तोंडलीची भाजी अशी गोल-गोल कटिंग करून सुद्धा बनवता येते किंवा रस्सा भाजी टाईपसुद्धा बनवता येते. भरलेली असतात तशी बनवता येते. बऱ्याच पद्धतीने बनवता येते. तर आज मी अशी थोडी मोकळी बनवते कारण ही टिफिनसाठी मला द्यायची आहे. तर ही तोंडली थोडीशी ना भाजायला तसाही वेळच लागतो. कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्याच्यामुळे भाजी थोडीशी शेकायला वेळ लागतो. थोडासा गॅस मी मोठा केला आणि तोंडली पुन्हा छान अशी बराच वेळ छान अशी परतून घेतली. त्याला असे डाग येईपर्यंत भाजायची. म्हणजे ती अशी जेव्हा आपण भाजी बनवतो ना, तर तेव्हा पण ती अशी छान क्रिस्पी आणि थोडी मस्त लागते. तर जर तुम्हाला बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा असेल, तर ह्याच स्टेजला बटाटा घाला. आणि बटाटासुद्धा ना तोंडलीसोबत असाच उभा चिरायचा आणि ह्याच्यातच भाजायचा म्हणजे तो पण असा छान क्रिस्पी असा मस्त लागतो. आणि ह्या तोंडलीच्या भाजीमध्ये ना काहीच घालायची गरज पडत नाही. म्हणजे ना कांदा, ना टोमॅटो काहीच घालायची नाही. अशीच बनवायची पण इतकी मस्त लागते ना, म्हणजे चपाती, भाकरी, डाळ-भात कशासोबत पण एक नंबर लागते. तर अजून थोडीशी आपल्याला ही भाजायला लागते. तर बघा थोडा वेळ भाजल्यानंतर तर आता मी हिला काढून घेते. नाहीतर अगदीच मग अशी कधी-कधी चिवटसुद्धा होऊन जाते. तर म्हणून थोडी बघायची, की आता भाजत आली आहे. थोडेसे असे डाग पडत आले, की मग तोंडली काढून घ्यायची. थोडंसं त्यामध्ये तेल घातलं कारण ऑलरेडी आपण तेल टाकूनच तोंडली भाजली होती. त्यामध्ये थोडीशी राई, थोडंसं जिरं आणि थोडीशी ना हळद घालून घ्यायची. कारण जी आपण आलं लसूण पेस्ट टाकतो ना, तर तुम्ही हळद टाकली असेल किंवा मसाला टाकला असेल ना, तर ते असं उडत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा. नाहीतर तापलेल्या तेलामध्ये ना डायरेक्ट आलं लसूणची पेस्ट टाकली ना, तर पूर्ण सगळं घरभर ते उडतं. म्हणजे संपूर्ण सगळं किचन खराब करते, इतकं उडतं. तर म्हणून आधी थोडीशी हळद टाका किंवा तिखट वगैरे टाका. बघा करून बघा हे, की मस्त सगळी अजिबात उडत नाही तेलाच्या बाहेर काहीच. तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेते. त्यानंतर याच्यामध्ये जे रोजचेच आपले मसाले असतात म्हणजे तिखट मसाला, गरम मसाला, धने-जिरे पावडर, पुन्हा थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ताही घालायचा कारण याच्यामध्ये दुसरं आपण काहीच जास्तीचं घालत नाही आहे. तर त्यामुळे कढीपत्ता नक्की घाला. त्यामुळे आणखीन छान याच्यामध्ये चव येते. तर आता हे मसाले या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असे मस्त मिक्स करून घेऊया आणि संपूर्ण तोंडली याच्यामध्ये घालून घेऊया. तर आता ही तोंडली ऑलरेडी 70 ते 80% आहे ना भाजलेली आहे. त्याच्यामुळे याला जास्त शिजवायची गरज पडणार नाही. फक्त झाकण ठेवून 2 मिनटं ह्याला अगदी वाफ येऊ द्यायची आणि बघा आता संपूर्ण जे आपण मसाले घातले होते ते ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे असे मिक्स झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर ओलं खोबरं घालू शकता किंवा शेंगदाण्याचा तुम्ही कूट घालू शकता. तर आज मी शेंगदाण्याचा कूट ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर भाजी एकदम मोकळी-मोकळी आणि मस्त लागते आणि कुटामुळे ना एकदम वेगळीच टेस्ट येते ह्याला. तसंच शेंगदाणे आपल्या तब्येतीसाठी किती चांगले असतात ते तुम्हाला माहिती आहे. तर अशा प्रकारे भाज्यांमधून आपल्या रोजच्याच जेवणामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीरासाठी देता येतात. तर बघा ही भाजी कशी छान मोकळी-मोकळी मस्त झाली आहे. एकदम चवदार लागते. तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा. टिफिनला न्यायला एकदम बेस्ट भाजी तयार होते. तर आज गुरुवार आहे. आज आपल्याला छान पूजा करायची आहे स्वामींची. तर गुरुवारचा छान स्वामींना नवीन म्हणजे कपडे काही ना काही नवीन म्हणजे जे आहेत त्यातलेच पण
वेगळे कपडे घालायचा प्रयत्न असतो. आणि बघा हे जे सगळं वॉर्डरोब दिसतं हे सगळं स्वामींचंच आहे. म्हणजे हा मोठा बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये मी सगळे त्यांचे मुकुट, पगड्या, कारण मोठे आहेत त्याच्यामुळे जागा जास्त जाते. आणखीन एक डब्बा मला असा घ्यावा लागणार आहे, कारण जे म्हणजे शेल्या आहेत, परत आता धोती आहेत, तर भरपूर झालेत माझ्याकडे. तर ठेवायलासुद्धा म्हणजे जागा व्यवस्थित आपण केली ना, तरच त्या गोष्टी पण व्यवस्थित टिकून राहतात. तर आज विचार करते की कुठला म्हणजे पोशाख स्वामींना घालू, काय करू? तर शक्यतो तिने म्हणजे मी ममता ताईकडून हे मागवते आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की कुठून स्वामींचे वस्त्र येतात. खूप सुंदर सुंदर असे ती वस्त्र बनवते, एकापेक्षा एक सुंदर. आणि प्रत्येक वस्त्र ना स्वामींचं मी घातल्यानंतर धुतेसुद्धा. तरी बघा वस्त्र असेच्या जसेच्या तसे आणि छान आहेत. फक्त जे फेटे, पगडी वगैरे आहे ना, हे तुम्ही धुवू नका. हे आपल्याला तसेच्या तसेच ठेवावे लागतात. हे घे. हां. दोन्ही. हुशार आहेस तू. दुसऱ्यांसाठी काय ठेवलं नाहीस. अरे बाबा, तुझा मित्र आत्ताच 2 बिस्किटं घेऊन गेला. आता काय? मी दिवसभर इथेच उभी राहू? हे घे. बघ. आला कोण, घेतलं कोणी? चपळ. हे घे रे. बघ. अरे तू वेड्या तिथेच राहतोयस, सगळे येऊन घेऊन जातात. हे घे, ये. घे. लवकर ये. ये पटकन. वेडाच आहे बाबा हा. हा घे घे घे, लवकर घे. घे बिस्किट घे, घाबरू नको. घे घे, लवकर घे. आता कोणतरी घेऊन जाईल परत. आता बस, मग मला कामं करू द्या. तर आता सध्या ना पावसामुळे आपण हे जे म्हणजे हळद, कुंकू वगैरे काढून ठेवतो ना पंचपाळमध्ये, तर ते लवकर खराब होतं. तुम्ही बघा हळदीला तर लगेचच बुरशी लागते. तर म्हणून अगदी थोड्या-थोड्या क्वांटिटीमध्येच ह्याच्यामध्ये काढून ठेवा. जरी तुम्ही बंद जरी करून ठेवलत किंवा असं ओपन जरी ठेवलत तरीही खराब होतंच. कारण आता वातावरणामध्ये कसं म्हणतात ना, की एक ओलावा असतो आणि त्याच्यामुळे लवकर बुरशी लागते. तर हळद मी थोडीशीच काढून घेते. हे जे आहे हे अष्टगंध आहे. तर हे लावतात रोज जाताना, तर म्हणून मी ते थोडंसं यात काढून घेते. आणि कुंकू. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं, की ताई हळद आणि कुंकू चांगलं कुठे मिळेल? कुठून मागवतेस? तर मी तरी सध्या बाप्पा मोरया स्टोअरमधूनच मागवते. हे वैदिक कुंकुम आहे आणि खरंच तुम्हाला सांगते अगदी प्रामाणिकपणे, की कुंकूची क्वालिटी खूप बेस्ट आहे. आता हे जे कुंकू आहे ना, हे जवळपास 2-3 महिन्यांपेक्षा जास्त झालं असेल मी मागवलं होतं. पण अजूनही त्याचा रंग, त्याचा टेक्स्चर जसंच्या तसं आहे. नाहीतर कुंकू कधी-कधी बघा नंतर थोड्या दिवसांनी काळं पडतं. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट मी तुम्हाला दाखवते, की बघा अशा प्रकारे हाताला चुरून बघितलं ना आपण, तर अजिबात कुठेही त्याचा एक लवलेश किंवा डाग राहत नाही. नाहीतर नॉर्मली काही कुंकू असे येतात ना, की अगदी लगेचच त्याचा कलर जो आहे तो लगेचच हाताला पूर्ण लागतो. आणि ते कुंकू कधीच चांगले नसतात, कारण ते लगेचच आपल्या स्किनवरती इफेक्ट करतात. तर तुम्हाला हवं असेल ना, तर कुंकू आणि हळद तुम्ही मागवून बघा. असे छोट्या-छोट्या डब्यांमध्ये थोड्या क्वांटिटीमध्येच मागवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार. तर स्वामींची छान-छान तयारी आपण करूया. तर स्वामींना पहिले व्यवस्थित छान स्वच्छ करून घेतलं आणि खूप बरं वाटतं स्वामींची अशी तयारी करायला. आणि सुरुवातीला जेव्हा ही स्वामींची मूर्ती मी घेतली होती ना, तर तेव्हा मला असा प्रश्न पडलेला, की आता म्हणजे एवढ्या मोठ्या स्वामींना आता कुठून वस्त्र म्हणजे कसे वस्त्र आणायचे, कुठून वस्त्र करायचे? तर आपले प्रश्न बाजूलाच राहतात. म्हणजे ते आपल्या आधीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेवतात. ममताताईंनी एक-एक करून मला इतके पोशाख पाठवले,
की 1-2 नाही तर अख्खं भांडार त्यांनी माझ्यासमोर खुलं करून दिलं. तर हीच आहे स्वामींची म्हणतात ना, की माया, स्वामींची कृपा. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी